लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवड नागनाथ गावातील गणेश विसर्जन यंदा शांतता आणि उत्साहाचे प्रतीक ठरले। 9 आणि 11 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडले। या विसर्जन मिरवणुकीत ना डीजेचा दणदणाट होता ना ताशांचा कर्कश आवाज। त्याऐवजी महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक भजनात लीन होऊन गणरायाला निरोप दिला। यंदा डीजेवर बंदी असल्याने गणेश मंडळांनी गावातील मुख्य रस्त्यावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली। या मिरवणुकीत टाळ मृदंगाचा गजर सर्वत्र दिसून आला। विशेष म्हणजे या मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता। अनेक महिलांनी भजनाच्या साथीने गणरायाला निरोप दिला। गावातील सर्व गणेश मंडळांनी मिळून गणपतीची प्रतिष्ठापना केली होती आणि 9 दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले। दुपारी 4 वाजता सर्व मंडळांनी आपापल्या गणपतीची मिरवणूक काढायला सुरुवात केली। गावातल्या व्यापाऱ्यांनीही बाजारपेठ बंद ठेवून मिरवणुकीत सहभाग घेतला। या शांततामय आणि भक्तिमय विसर्जन सोहळ्यासाठी शिवाजी कल्याणे, मनोहर भुरे, वैभव लवटे, नरसिंग पाटील, पवन बिरकिडी, अनिकेत सूर्यवंशी, गणेश गजाकोशे, आदित्य पाटील, सागर हाके, शैलेश लवटे, आशिष वाडकर, विशाल निटुरे, सुनील स्वामी, संभाजी निटुरे, कृष्णा जाधव, विशाल लंगोटे, संदीप तेलंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले। हा अनोखा उपक्रम पाहून गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। डीजेच्या दणदणाटाशिवाय गणेशोत्सव किती भक्तिमय आणि शांततेत साजरा होऊ शकतो हे वडवड नागनाथ गावाने सिद्ध केले।